मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मस्तान ते हालोली दरम्यान वन विभागाने केलेल्या धाडसी कारवाईत सोलीव खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो फिल्मी स्टाईल पाठलाग करून पकडण्यात आला। या कारवाईत सुमारे 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वन विभागाला गुजरातकडून मुंबईच्या दिशेने खैर लाकडाची तस्करी करणारा टेम्पो जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार 4 एप्रिल रोजी जवार वन विभागाचे उपवन संरक्षक डॉक्टर सैफुन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षता पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी शरण देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली वन परिक्षेत्र अधिकारी सावा जवार तसेच पाली डेपो येथील वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाने महामार्गावर ठिकठिकाणी सापळा रचला। मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास संशयित टेम्पो महामार्गावर दिसतात वन अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला। काही अंतरावर वाहन अडवून तपासणी केली असता आयचर कंपनीचा MH12 RN 1797 क्रमांकाचा टेम्पो सोलीव खैर लाकडाने भरलेला असल्याचं उघडकीस आलं। वाहनातून सुमारे 15 घनमीटर खैर लाकूड आढळून आले। जप्त लाकडाची किंमत अंदाजे बाजार मूल्यानुसार 15 लाख रुपये असून वाहनाची किंमत सुमारे 20 लाख रुपये असल्याने एकूण 35 लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी टेम्पो चालक उमेश कुमार शुक्ला उत्तर प्रदेश याला वन विभागाने ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। जप्त करण्यात आलेला खैर माल मुंबईकडून चिपळूणकडे नेला जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, पालघर।